नमस्कार भावनांनी बहिणींनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना। आता वाजलेत जवळजवळ 11:15 झालेत, म्हणजे आफ्टरनूनच झाली आपली। आणि आपण आता जस्ट आलो दीदीच्या घरी। आपला आज पितृपक्षाचा दिवस आहे, सो आज कावकाव वगैरे आहे। सो त्यासाठी आपण मम्मीला वगैरे घेऊन लवकरच आपण दीदीकडे आलो आहे। थोडा आपला प्रोग्राम आहे कावकावचा वगैरे, सगळ्यांना माहिती असेल। सो आता वरती सगळं ते नैवेद्य वगैरे दाखवायचं काम चालू आहे दीदीच्या घरामध्ये। सो ते सगळं काम झालं की लगेच जेवायला वगैरे घ्यायचं आहे। सो आता वरती जातो। आता मम्मीला आपण वरती सोडले घरी दीदीच्या इथं, तर वरती जातो आणि डायरेक्ट जेवण वगैरे तुम्हाला इंट्रोमध्ये भेटतो। चला। सो भाई आलो आता घरामध्ये आपण, नाही तर आमचे मदर बसले। सगळ्यात पहिले आई माऊलीचं दर्शन घ्या तुम्ही, भरपूर दिवसांनी दर्शन। इकडं आमचे भांजेच बसले। यो बघ कसा आहे वटवागुल। नाही इकडे जेवणाची तयारी चालू आहे, आमचे दाजी जेवण बनवतात। आज काय मेनू आहे? आज मच्छी फ्राय आहे, मच्छी रस्सा आहे, तिकडे डाल पण आहे, चिकन पण बनवलाय आणि कोंबडा पण कापलाय। शाबास। आणि आज पार्टी जोरात आहे घरामध्ये कावकावची आमच्या। आता जेवण वगैरे रेडी होत आहे। जेवण वगैरे रेडी झालं का मग नैवेद्य वगैरे ठेवायला घेऊ आणि मी नैवेद्य वगैरे ठेवून लगेच जेवायला वगैरे बसू। चला जेवण वगैरे भेटतो। आता कावकावचा आपण नैवेद्य वगैरे सगळं ठेवून आलोय। इथं मंडळी बसलीत बघा। सो नैवेद्य वगैरे ठेवून आता आलो आपण टेरेसवर जस्ट, आणि आता लगेच जेवायला वगैरे घेऊ। जेवण वगैरे रेडी वगैरे होतो, टी शर्ट वगैरे घालून। आता मला इंट्रोमध्ये भेटतो। चला। सो आता जस्ट जेवलो आपण आणि आता वाजले 1:15 वाजत आला, आणि आताच जेवण वगैरे केलं, म्हणजे सगळ्यासोबतच जेवण बसलेलं। सो आता जेवलं वगैरे नाही, आता आपल्याला थोडा एक अर्धा तास म्हणजे उशीर आहे आपल्याला। सो आता नंतर फ्रेश वगैरे होतो आणि टी शर्ट वगैरे वेअर वगैरे करून, म्हणजे टी शर्ट वगैरे आपली कुर्ती घालून तुम्हाला इंट्रोमध्ये भेटतो। चला। नमस्कार भावनांनी बहिणींनो, कसे सर्व मजेत ना? मी अन्सर बघी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। सो भाई आत्ता जस्ट म्हणजे थोडासा अंग वगैरे टाकलेला आपण जेवण वगैरे, आणि आता सुटलं आहे। आता जवळजवळ वाजले बघा 2:30 वाजलेत, आणि आत्ताच उठून जस्ट फ्रेश वगैरे झालो, मस्त रेडी वगैरे झालं आणि टी शर्ट वगैरे आपले वेअर केले। सो आता मुद्द्यावर येऊ। टी शर्ट वगैरे वरनं तुम्हाला म्हणजे माहितीच असेल, आजचा शो आपला कोळी बीटचा आहे। आणि जसं तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये मी बोललेलो होतो की आता यापुढे सगळे देवी आगमन आणि विसर्जन वगैरे किंवा नवरात्री उत्सव आपला, त्याचे तुम्हाला ब्लॉग वगैरे भेटतील। सो आज आपला नवरात्री उत्सवाचा जो ब्लॉग आहे म्हणजे आजचा, म्हणजे आज आपल्याला देवी आगमनाचा कॉल आहे आपल्या कोळी बीचला। आणि आजचं आपलं लोकेशन आहे पेनला, आपल्याला जायचं आहे। पेन अमरापूरच्या इथं कालवा म्हणून गाव किंवा सिटी आहे, कालवा म्हणून। सो आपल्याला त्या साईडला जायचं, त्या साईडला आपल्याला जायचं आहे। आणि सिंगल रोडचा सेटअप असेल मे बी, कारण की मला पण सेटअप वगैरे सगळं माहीत नाही तेवढं। म्हणजे आता तिकडं टाक्याला जाईन तेव्हा आपल्याला समजेल, बाय वगैरे सांगेल म्हणजे कसं काय ते। माझ्यामध्ये तरी सिंगल रोडचाच सेट असेल, एक रोड साबेस 2 ताशे 2 ड्रम आणि तांबू असं काहीतरी असेल। म्हणजे आपण टाक्याला जाऊन बघू। सो आजचं आपलं तेच आजचं आपलं काम पेनमध्ये आहे। आपल्याला आज पेनला वाजवायचं आहे, म्हणजे देवी आगमन नवरात्री उत्सवाचं आपलं पहिलं आगमन आहे। म्हणजे आज उद्यापासून गरबा वगैरे, गरबा रास, दांडिया रास वगैरे सगळे चालू होते। सो त्याचे पण ब्लॉग्स वगैरे येतीलच, आणि ते मी स्वतः करंजाड्यामध्येच मी लोकेशन आहे माझं।
दांड्याला असं तुम्हाला ब्लॉगमध्ये मी सांगेनच. सो तेच आज आपल्याला पेनमध्ये आज आपल्याला देवी आगमन वाजवायचं आणि गाजवायचं. मी आता प्रॉपर रेडी वगैरे झालं आहे आणि आता निघू आणि डायरेक्ट टक्क्याला जाऊ बाईकडं. तिकडं बघू सामान वगैरे कसा लोड वगैरे ट्रान्सफर कसं काय ते तिकडे जाऊन तुम्हाला सांगतो मी. सो आता निघूया पटापट आणि डायरेक्ट जाऊ टक्क्याला. टक्क्याला जाऊन मग तुम्हाला तिकडं सगळ्यांसोबत भेटतो पळून. चला बाईकच्या घर पे आणि इथं सगळे मंडळी आमची जेवायला बसले. मास्टर तिकडे चंबक. हे चंबक किती दिवस जेवणार नाही तू? सो इथे जेवणाचं काम चालू आहे. आता भाईचा जेवण वगैरे झाला डायरेक्ट आपण सामान वगैरे टेम्पोमध्ये लोड करायला घेऊ. टेम्पो पण येत आहे आणि सामान वगैरे लोड झाला तर मग नंतर तुम्हाला भेटतो. चल सो भाई आता गाल्यावर आलो आपण. आमची दिदू बघा डम्मू नंगो नंगो डंगू डुग्गू 18 शुगर नो पप्पा. सो आता सामान वगैरे काढायला घेतो. इथं आपला टेम्पो त्या साईडला लागला आहे कारण की इथं आपल्या समोर देवीचा उत्सव आहे, त्याचा मांडव आहे. सो टेम्पो येणार नाही. सो आता त्या साईडला समोर टेम्पो वगैरे आला आपला. सो पटापट सामान आपण टेम्पोमध्ये लोड करून घेऊ मग नंतर निघताना भेटू. चला सो आपला सामान वगैरे रेडी लोड झाला आहे टेम्पोमध्ये. चंबाक मामा सामान लावतो आहे आणि सागर शेट पण आपला सॉरी अक्षय शेट पण चालला आहे आता रिक्षा काढायला आणि आता आपला टेम्पो पण निघेल. सो आता सामान वगैरे फायनली लोड झालं गाडीत. आता जातो मी भाईच्या गाडीमध्ये. थोडं आपल्याला काट्या वगैरे घ्यायच्या आहेत, जाता आता काट्या पण घ्यायच्या आहेत. सो आता भाईच्या रिक्षातनं जायचं आहे. सो निघू आता डायरेक्ट भाईच्या रिक्षातनं डायरेक्ट पेन अमरापूर. चला 1 hour later. भाई आपण आता फायनली पोहोचलो आहे कळव्यामध्ये, पेन कळव्यामध्ये. आता टॅम्पो वगैरे इथं उभी केली. आम्ही एवढी गँग आम्ही टॅम्पोमध्ये आलेलो कारण की बाकीचे सगळे पोरं रिक्षामध्ये येतात. सो आता आपण आपल्याला आजचं काम पेन कळव्यामध्ये. पेनमध्ये कळवा गाव आहे पूर्ण. हे बघा समोर कळव्याची ग्रामपंचायत आहे आणि गाडी लावायला कुठंच जागा नाही कारण की फुल ट्रॉफिक ट्रॉफिक आहे इथं. कारण की सगळ्या देव्यांच्या गाड्या वगैरे चालल्यात मूर्त्यांच्या. सो एकच सिंगल आपला रोड आहे. सो आम्ही आता टेम्पो वगैरे साईडला लावलं आहे. आता पार्टीवाले वगैरे कुठले काय ते आपल्याला माहीत नाही. सो आता पार्टीवाले वगैरे आले तर मग बघू हातगाडी वगैरे सिंगल रोडचं सामान लावायचं आपल्याला. सो बघू कसा काय विषय होतो आहे. पार्टीवाले आले तर लगेच आपण सामान वगैरे लावायला घेऊ. तेव्हा भेटतो तुम्हाला. चला बाकीची पोरं पण आपली येतात. सेटअप वगैरे आपल्याला रेडी झाला आहे आता जस्ट सगळा. एकच रोडचं काम आहे तुम्हाला बोललेलं. सगळं देवी पण आले आणि सगळे मंडळाची पोरं आले. सगळं वाजवायला घेऊ.
तुला आजपासून माझा त्रास नाही होणार.
तो भाई या ठिकाणी पॅकअप भाई पॅकअप घ्या पॅकअप घ्या आणि या ठिकाणी पॅकअप त्याला सामान वगैरे खोलायला घेतलं आणि आता भाईने आपला वन साइड ड्रम वाजवलाय. तो आता भाई पॅकअप फायनली सगळे निघतो बाहेर. आता हे बघा मंडळी आमची निघली सगळी सामान बिमान घेऊन बाहेर. आता आम्ही पण चाललो बाहेर जरा मोकळ्या हवा घ्यायला कारण की वन साइड दमलोय. कॉन्सर्ट बिन्सर्ट वाजवलाय आज आपल्या ग्रुपला एवढ्या दिवसातनं कॉन्सर्ट वगैरे वाजवलाय. तो आता पहिले बाहेर जातो सगळं सामान वगैरे घेऊन रनिंगचा कारण की बारीक गल्ली आहे. सामान वगैरे घेऊन पहिले बाहेर निघतो. आपली पोरं पण सगळी पुढं चाललीत कॉन्सर्ट वगैरे घेऊन. तो चला सामान वगैरे खोलून नंतर भेटतो तुम्हाला. मेहनत चालू आहे. तर मेहनत चालू आहे. सामान खोलाखोली फल कधी भेटेल माहिती नाही. काय फक्त मेहनत 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 मेहनतीचा फल. भाई मैंने मेरा वाला कॉन्सर्ट बाहेर लेके गया है. मी शेवटला कॉन्सर्ट वाजवला तुम्ही बघितला. माझा कॉन्सर्ट मी बाहेर पोहोच केलाय. आता बाकीचं सामान सगळं इथं आता पॅकअप करतायत. अवधूत सरने ड्रम वाजवलाय. शंभक तो भाई आता फक्त आपल्याला स्टँड वगैरे काढायचं. आपला रॅक वगैरे काढायचं होतं का सगळं काढून वगैरे घेऊन परत आतमध्ये आलो. आपला कॉन्सर्ट वगैरे ठेवायचा होता. कॉन्सर्ट वगैरे ठेवला परत बाहेर आलो. आता एवढा सगळा सामान आपल्याला परत बाहेर घेऊन जायचं आपल्या टेम्पो जवळ. मामा काय बोलते तुला भाई देईल ना पेमेंट 200 रुपये पर डे. याला 200 रुपये दिवस हो. याला बँडला 300 आणि बँजोला 200. हे बघ भाई फायनली आपला सगळा सामान पॅकअप झालाय आणि टेम्पोमध्ये सगळं सामान लोड केलंय. बघा अक्षय सर फक्त आपला एक रॅक आणि तो आपला भोंग्याचा स्टँड बाकी आहे तेवढा टाकतो म्हणजे गाडीमध्ये लोड करू आणि डायरेक्ट निकलेश मारू वे टू पनवेल. इथे चंबक मामा आमचा सामान लावते. सो चला 2 वस्तू राहिल्यात त्या लोड करून घेऊ टेम्पोमध्ये आणि डायरेक्ट वे टू पनवेल. 1 hour later. सो आता चालू तक्क्यामध्ये आपण जस्ट आणि आता सामान वगैरे सगळं अनलोड वगैरे करतोय. भाई मास्तर पण आहेत. सो आता पटापट सामान वगैरे टेम्पोतनं काढू आणि आपल्या गाल्यामध्ये टाकू आणि नंतर मग डायरेक्ट निकलेश मारू घरी. मग घरी जाऊन आपला ब्लॉग आहे तो एंड करायला येऊ. चला फायनली आपण आपल्या आता घरी आलो जस्ट. आणि जसं तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं की आपण म्हणजे सामान वगैरे ठेवलं सगळं आणि नंतर जेवणाचा काय प्लॅन वगैरे नव्हता. पण अचानक भयानक भाई बोलला का आपल्या निखिल भाईच्या चायनीजवर जायचं म्हणून. सो सामान वगैरे सगळं ठेवला आपण आणि डायरेक्ट गेलो निखिलच्या चायनीजवर जेवायला. सो तिकडं जेवलो वगैरे आणि जस्ट आता घरी आलो आहे. आता जवळजवळ 1:30 वाजत आला आहे. आणि आजच्या कॉलबद्दल सांगायचं झालं तर आजचा कॉल पण नेहमीप्रमाणे भारीच झाला आपला. देवी आगमनाचा म्हणजे आपला पहिला आगमन होता नवरात्री उत्सवाचा आणि उद्यापासून आपला गरबा वगैरे स्टार्ट होणार आहे. आणि तुम्हाला मी आत्ताच सांगतो आपल्याला इन्स्ट्रुमेंटल शो आहे गरब्याचा. मी तुम्हाला ब्लॉगद्वारे नंतर सांगेनच. आपल्याला आता पुढचे 9-10 दिवस आपल्याला ऑक्टोपॅड वाजवायचं आहे पुढं आपल्या दांडियासाठी गरब्यासाठी. सो आपल्या करंजाड्यामध्ये शो असणार आहे तो जो लाईव्ह इन्स्ट्रुमेंटल असेल म्हणजे सिंगिंग वगैरे नाही. आपल्याला इन्स्ट्रुमेंटलच करायचं आहे. 1 कीबोर्ड 3 रोटो 1 पॅड 2 बेस जोडी वगैरे आणि बाकी कच्ची वगैरे असेल सामान वगैरे तुम्हाला त्यानंतर ब्लॉगद्वारे मी नक्की सांगेनच. सो शो तर आपला एकदम नेहमीप्रमाणे भारीच झाला. सगळ्यांना आवडलं. पार्टीवाल्यांना पण आवडलं वगैरे सगळ्यांना आवडलं. आणि आता खरी वेळ झाली आपला ब्लॉग एंड करायची कारण की 1:30 वाजून गेला आहे आणि मला पण अजून फ्रेश वगैरे व्हायचं आहे. सो आता आपला ब्लॉग आहे तो एंड करायला घेऊया. सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही सगळ्यांनी. आपली 700 पीपल्सची तुम्ही फॅमिली कंप्लीट केलेली आहेत. आपली 700ची फॅमिली कंप्लीट झाली आहे. त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार. म्हणजे सगळ्यांनी एवढा सपोर्ट वगैरे केला आहे आणि करतायत तुम्ही लोक सपोर्ट सगळे मला. सो असाच तुमचा सपोर्ट वगैरे राहू द्या. आता 700 झालेत आणि लवकरच 1Kची पण फॅमिली कंप्लीट करा तुम्ही सगळं
करताच, म्हणजे तुम्ही एवढं प्रेम देत आहे प्रत्येक ब्लॉगला वगैरे, आणि तुमच्या सगळ्या प्रेमामुळंच आपण म्हणजे इथपर्यंत पोहोचलो आहे. म्हणजे मला वाटलं नव्हतं की माझ्या ब्रेकनंतर मला म्हणजे एवढं नंतर परत सपोर्ट भेटेल, पण खरंच तुम्ही सपोर्ट वगैरे काय तोडला नाही. तुम्ही जसं पहिले सपोर्ट करले तसं आत्ता पण सपोर्ट करताय. सो असं तुमचा सपोर्ट वगैरे सगळ्यांचा नेहमी सोबत राहू द्या, तुम्ही ठेवालच नक्की. सो तेच आता ब्लॉग आपला येतो इथं एंड करायला घेतो असं जाहीर करतो, आणि तुम्हाला आता भेटतो आपल्या पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये, म्हणजे आपले नवरात्री उत्सव गरबा त्या ब्लॉगमध्ये. आपले उद्यापासूनच गरब्याचे ब्लॉग स्टार्ट होतील. सो स्टे ट्यून, तुम्ही सगळ्यांनी कनेक्टेड राहा. मी हा आता ब्लॉग आपला एंड करायला घेतो असं जाहीर करतो, आणि तुम्हाला भेटतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांचा बाय, काळजी घ्या, सुरक्षित राहा, गया.